नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना. मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत की काइनमास्टर ॲप्लिकेशन मधून आपण कशाप्रमाणे व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, ते पण मोबाईलमधूनच. कारण हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड ॲप्लिकेशन असल्यामुळे तुमच्याकडे जरी मोबाईल असला तरी तुम्ही चांगले आणि प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग करू शकता. व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ एडिटिंग ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही लोकांना काय दाखवताय हे तर महत्त्वाचं आहेच, पण ते लोकांना तुम्ही कशाप्रमाणे दाखवताय हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे तुमची कोणतीही भाजी असो किंवा कितीही चांगली असो, चिकन, मटन, मच्छी असो, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर चटणी, हळद आणि मीठ नाही टाकलं ना, तर त्या भाजीला चव ही येणारच नाही किंवा ती चांगली भाजी लागणारच नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ शूट करा, पण तुम्ही जर चांगली व्हिडिओ एडिटिंग केली नाही ना, तर तो व्हिडिओ बघायला मज्जाही येणारच नाही. चला तर बघूया काइनमास्टर ॲप्लिकेशन मधून आपण कशाप्रमाणे व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, कोणते फंक्शन यूज करू शकतो किंवा कोणकोणते फीचर आहेत. चला बघूया. चला आपण काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करूया. हे राहिलं काइनमास्टर ॲप्लिकेशन. त्याच्यावरती मी टॅप केलंय, म्हणजे क्लिक केलंय आणि त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नवीन प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्याच्यामुळे आपण क्रिएट न्यूवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन येतील. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर यूट्यूबसाठी आडवा व्हिडिओ बनवायचा असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट्स किंवा रील्स बनवायचे असतील तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ बनवू शकता. तर बरेच ऑप्शन आहेत. फिलहाल आपल्याला यूट्यूबसाठी बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून क्रिएटवरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मीडिया ब्राउझरमध्ये घेऊन जाईल. इथे तुम्ही तुमच्या कोणत्या क्लिप्स कोणत्या फाईलमध्ये आहेत त्या फाईलवरती सिंपल टॅप करायचं आहे. माझ्या फाईल्स कॅमेऱ्यामध्ये आहेत म्हणून मी कॅमेऱ्यामध्ये घुसतोय. तर या क्लिप्समधून तुम्हाला कोणती क्लिप्स घ्यायची आहे तर ती चूज करा. मला पहिली क्लिप्स घ्यायची आहे म्हणून मी त्याच्यावरती सिंपल क्लिक करतोय. तर चला, मी ही क्लिप्स चूज केली आणि इथं ॲड झाली. ही क्लिप्स आपल्याला एडिटिंग करायची असेल तर चला आपण आता फंक्शन जाणून घेऊया की कशाप्रमाणे ते फंक्शन काम करतायत. तर मी सिंपल त्याच्यावरती टॅप केलं आहे. रिप्लेसचा जो ऑप्शन आहे, हा रिप्लेसचा ऑप्शन असा काम करतोय की जी तुम्ही क्लिप्स घेतली ह्याच्याबद्दल तुम्हाला दुसरी क्लिप्स घ्यायची आहे, तर तुम्ही सिंपल रिप्लेसवरती क्लिक करा आणि याच्याबद्दल दुसरी क्लिप्स निवडा. ह्याच्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल ट्रिमचा. तर हा ऑप्शन काय काम करतोय, तुम्हाला जर या क्लिपचा स्टार्टिंगचा भाग काढायचा असेल त्याच्यामुळे आपण ट्रिम लेफ्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा स्टार्टिंगचा आणि पहिला भाग निघून जाईल जो खराब होता. आणि तसेच तुम्हाला जर या क्लिपचा शेवटचा भाग काढायचा असेल जो खराब आहे, तर त्याच्यावरती सिंपल क्लिक करा, ट्रिम ऑप्शनवरती क्लिक करा, त्याच्यानंतर तुम्ही ट्रिम राईट करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा शेवटचा जो भाग खराब होता तो निघून जाईल. तर ही परफेक्ट क्लिप आपली झाली जी आपल्याला पाहिजेत होती ती. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे मिक्सरचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमच्या क्लिपचा आवाज कमी किंवा जास्त करू शकता. तर मला जो क्लिपचा आवाज आहे तोच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मी 100% ठेवला आहे. आता दुसरा ऑप्शन येतोय तो म्हणजे स्पीडचा. हा ऑप्शन व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि स्लो मोशन किंवा स्पीड जास्त वाढवण्यासाठी हा ऑप्शन आपण यूज करतो. तर त्याच्यावरती सिंपल आपण क्लिक केलं आहे आणि इथं काय करायचं आहे, तुम्हाला स्पीड जर या क्लिप्सची कमी करायची असेल म्हणजे स्लो मोशनवर जर करायचं असेल तर सिंपल तुम्ही या बाजूने सरकवा, म्हणजे तुमची क्लिप्स एकदम स्लो मोशनवर होईल. तुम्हाला जर या क्लिपची स्पीड वाढवायची असेल तर सिंपल तुम्ही दुसऱ्या बाजूने सरकवा, म्हणजे तुमच्या क्लिपची स्पीड वाढेल. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे रिव्हर्सचा. तुम्हाला जर ही क्लिप्स शेवटपासून स्टार्ट करायची असेल तर तुम्ही रिव्हर्स करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे पॅन झूमचा. तुम्हाला जर ही क्लिप्स झूम करायची असेल तर या ऑप्शनचा तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जर स्टार्टपासून झूम करायचं असेल तर स्टार्ट पोझिशनवर क्लिक करा आणि तुम्हाला जर एंड पोझिशनपासून ही क्लिप्स झूम करायची असेल तर तुम्ही एंड पोझिशनवरती क्लिक करून झूम करू शकतात. किंवा सिंपल ही क्लिप्स तुम्हाला फक्त झूम करायची आहे तर तुम्ही दोन्ही पोझिशन निवडून ती क्लिप्स झूम करू शकता. तर या ऑप्शनचा हाच यूज आहे. त्याच्यानंतर रोटेट अँड मिररिंग. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही मिररिंग करू शकता याप्रमाणे. त्याच्यानंतर तुम्ही रोटेट करू शकता क्लिप्सला याप्रमाणे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे फिल्टरचा. फिल्टरचा यूज करून तुम्ही तुमच्या क्लिप्सला फिल्टर देऊ शकता याप्रमाणे. कलरफुल करू शकता. जो तुम्हाला फिल्टर आवडेल तो सिलेक्ट करा. मला फिलहाल नको आहे त्याच्यामुळे मी नॉन करतोय. फिल्टरचा ऑप्शन झाल्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे ॲडजस्टमेंटचा.
या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमच्या क्लिप्समध्ये जर ब्राईटनेस कमी असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, सॅच्युरेशन वाढवू शकता, व्हायब्रन्स वाढवू शकता, टेम्परेचर वाढवू शकता, कमी जास्त करू शकता, हायलाईट कमी जास्त करू शकता. इथं बरेच ऑप्शन आहेत, त्यांचा यूज करून तुम्ही तुमची क्लिप्स परफेक्ट बनवू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे क्लिप ग्राफिक्सचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही क्लिप्सवरती ग्राफिक्स यूज करू शकता. याप्रमाणे तुम्हाला जे पण ग्राफिक्स यूज करायचं असेल, जे तुम्हाला परफेक्ट वाटेल, तुम्हाला जे आवडेल ते ग्राफिक्स यूज करा. भरपूर ग्राफिक्स इथं आहेत. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे मॅजिक रिमूव्हरचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही स्वतःला कट करू शकता. म्हणजे तुमची जेवढी पण बॉडी आहे, तुमचं जेवढं पण शरीर आहे, तुमचा जेवढा पण फोटो आहे, तेवढाच जर तुम्हाला या क्लिप्समधून कट करायचं असेल तर तुम्ही मॅजिक रिमूव्हरचा यूज करून ही क्लिप्स कट करू शकता किंवा तुम्हाला कट करू शकता किंवा तुमचा फोटो कट करू शकता किंवा तुमचं व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. त्याच्यानंतर सुपर रिझोल्युशनचा ऑप्शन येतो आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडचा ऑप्शन येतो आहे. इथं काय करायचं आहे, तुमचं जर बॅकग्राऊंड ट्रान्सपॅरंट करायचं असेल तर या ऑप्शनचा यूज करून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे विग्नेटचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमच्या क्लिप्सवरती जर साईडला तुमच्या व्हिडिओच्या बॉर्डरला जर तुम्हाला ब्लॅक इफेक्ट करायचा असेल थोडासा, तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करून याप्रमाणे करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे व्हॉल्यूम इन्व्हॉल्वचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही क्लिपचा आवाज कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगचा आवाज थोडासा जास्त पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा कमी पाहिजे, त्याच्यानंतर परत तुम्हाला जास्त पाहिजे, तर त्याच्यावरती टॅप करून आणि सिंपल असं सरकवायचं. म्हणजे तुमच्या क्लिपचा आवाज तुम्हाला जसा पाहिजे, कमी किंवा जास्त, कोणत्या ठिकाणी जास्त पाहिजे, कोणत्या ठिकाणी कमी पाहिजे, तर तुम्ही या प्रकारे सेटिंग करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन येतो तो म्हणजे EQचा. तर या ऑप्शनचा वापर करून तुम्ही क्लिपचा आवाज चेंज करू शकता. तुम्हाला जर AM रेडिओमध्ये पाहिजे, अशा बेस रेड्युसरमध्ये पाहिजे याप्रमाणे, त्याच्यानंतर बेस बूस्टरमध्ये पाहिजे याप्रमाणे, तर याप्रमाणे तुम्ही EQचा यूज करून तुमचा साऊंड किंवा तुमचा आवाज चेंज करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे रिव्हर्बचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही सिंपल त्याचप्रमाणे तुमच्या ऑडिओवरती काम करू शकता. तुमच्या क्लिपचा आवाज चेंज करू शकता. ज्याप्रमाणे तुम्हाला समजा बाथरूममधला आवाज पाहिजे असेल तर तुम्ही बाथरूममध्ये सिंपल क्लिक करा, तशाप्रमाणे तुमचा तर याप्रमाणे तुमच्या बाथरूमचा सुद्धा आवाज होईल. इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिसून येतील. तुम्हाला जो पण आवाज करायचा असेल, चर्चचा करायचा असेल, हॉल डिलेचा करायचा असेल किंवा इको रूमचा करायचा असेल किंवा स्टुडिओचा करायचा असेल, तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करून तसा आवाज तुम्ही सेट करू शकता किंवा चेंज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे व्हॉईस चेंजरचा. हा सुद्धा आपल्याला व्हॉईस चेंज करण्याचा ऑप्शन येतोय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन आपल्याला आवाज चेंज करण्यासाठी भेटतात. तर या ऑप्शनचा यूज करून सुद्धा तुम्ही क्लिपचा आवाज चेंज करू शकता. तुम्हाला लहान तर याप्रमाणे तुम्ही लहानांचा आवाज किंवा मोठ्यांचा आवाज किंवा रोबोटचा आवाज असा तुम्हाला जर व्हॉईस चेंज करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनमधून चेंज करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. म्हणजे तुम्हाला या क्लिप्समधून तुमचा ऑडिओ अलग करायचा आहे आणि तुमची क्लिप्स म्हणजे तुमचा व्हिडिओ अलग असेल, तर सिंपल आपण एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा ऑडिओ जो असेल क्लिपमधला तो MP3 बनेल, म्हणजे अलग होईल. सध्या मला अलग नको आहे, त्याच्यामुळे मी रिव्हर्स करतो आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो ट्रान्सकोडचा. सध्या मी या ऑप्शनचा यूज नाही करत. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशनचा येतो आहे. जे पण तुमचं चुकलं असेल किंवा खराब झालं असेल, तुम्हाला जर मागे घ्यायचं असेल तर याच्यावरती सिंपल क्लिक करा. म्हणजे तुमचं जे पण काम असेल ते रिव्हर्समध्ये येईल किंवा मागे येईल. तुम्हाला जर असं वाटलं की मी कट केलं होतं पण मी रिव्हर्स केलं, आपल्याला परत कट पाहिजे, म्हणजे तसंच पाहिजे होतं, तर तुम्ही सिंपल याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला जसं होतं तसं इथं घेऊन येईल. चला तर आता जाणून घेऊया काइनमास्टर ॲप्लिकेशनचे मेन ऑप्शन. इथं तुम्हाला लेयर बघायला भेटेल, मीडिया बघायला भेटेल, ऑडिओ बघायला भेटेल आणि रेकॉर्डिंग बघायला भेटेल. तर लेयरमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं पहिला ऑप्शन येतो इथं म्हणजे मीडियाचा. या ऑप्शनचा यूज करून तुम्ही दुसरा फोटो घ्यायचा असेल त्या क्लिप्सवरती किंवा व्हिडिओ घ्यायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करून तुम्ही घेऊ शकता.
त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे इफेक्टचा. तुम्हाला क्लिप्सवरती जर ब्लर इफेक्ट पाहिजे किंवा ती क्लिप्स जर तुम्हाला ब्लर करायची असेल तर या ऑप्शनचा वापर करून तुम्ही क्लिप ब्लर करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे स्टिकरचा. तुम्ही स्टिकर यूज करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे टेक्स्टचा. तुम्हाला जर क्लिप्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये नावं ॲड करायची असतील तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करून नावं टाकू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे हँडरायटिंगचा. या प्रकारे तुम्ही कलर निवडा, जो कलर घ्यायचा असेल तो, आणि तुम्हाला जर इथं हँडरायटिंग या क्लिप्सवरती करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे ऑडिओचा. इथं तुम्हाला जर व्हिडिओमध्ये MP3 किंवा बॅकग्राऊंड म्युझिक यूज करायची असेल, वापरायची असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून यूज करू शकता. सिंपल जिथे तुमचे बॅकग्राऊंड म्युझिक किंवा सॉंग्स असतील त्याच्यावरती क्लिक करा. सिंपल जी तुम्हाला यूज करायची असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि प्लसवरती क्लिक करा, म्हणजे तुमचा ऑडिओ किंवा बॅकग्राऊंड म्युझिक ॲड होईल. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे रेकॉर्डिंगचा. इथं तुम्ही तुमच्या क्लिप्समध्ये व्हॉईस ओव्हर करू शकता. जर तुमच्या क्लिप्सवरती खराब आवाज असेल आणि तो तुम्हाला जर चांगला आवाज करायचा असेल, दुसरा आवाज टाकायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करून तुम्ही व्हॉईस ओव्हर करू शकता. याच्यानंतर तुम्हाला जर या क्लिप्सच्या खालती एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल किंवा एखादा फोटो घ्यायचा असेल किंवा एखादी क्लिप्स घ्यायची असेल तर तुम्ही लेअरवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि तुमची जी क्लिप्स असेल ती निवडा. तर बघा आता जी आपण क्लिप्स निवडली ती त्या व्हिडिओच्या त्या क्लिप्सच्या खालती आली. आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली नाही तर याच्यानंतर तुम्हाला एखादी व्हिडिओ यूज करायची असेल तर तुम्ही सिंपल मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून तुमची क्लिप्स निवडायची आहे. हे बघा या क्लिप्सनंतर ती क्लिप्स ॲड झाली. आणि समजा तुम्हाला खालच्या क्लिपला ॲनिमेशन द्यायचं आहे तर इन ॲनिमेशन म्हणजे क्लिपच्या स्टार्टिंगला तुम्ही अशा प्रकारे ॲनिमेशन यूज करू शकता. त्याच्यानंतर या क्लिपच्या जर एंडला तुम्हाला ॲनिमेशन यूज करायचं असेल तर तुम्ही आउट ॲनिमेशन याच्यावरती क्लिक करा आणि या प्रकारे तुम्ही ॲनिमेशन यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर या पूर्ण क्लिप्सला ॲनिमेशन लावायचं असेल तर ओव्हरऑल ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि या प्रकारे तुम्ही ओव्हरऑल ॲनिमेशन यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर ही क्लिप्स परत डुप्लिकेट करायची आहे, म्हणजे ही क्लिप्स मला तशीच दुसरी पाहिजे, तर सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉट दिसतील तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आता 2 ऑप्शन येतील. सिंपल तुम्हाला डुप्लिकेट करायचं असेल तर तुम्ही डुप्लिकेटवरती क्लिक करा, म्हणजे तुमची क्लिप्स पुढे सरकेल डुप्लिकेट होऊन. आणि तुम्हाला जर त्याच क्लिपच्या खाली तीच डुप्लिकेट लेअर पाहिजेत असेल तर डुप्लिकेट ॲज लेअरवरती क्लिक करा, म्हणजे तुमची डुप्लिकेट लेअर ही खालती येईल. आणि आता तुमचा व्हिडिओ समजा कंप्लीट झाला एडिटिंग करून आणि हा जर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये आता सेव्ह करायचा असेल तर तुम्ही सिंपल इथं क्लिक करा या ॲरोवरती, या बाणवरती. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फुल HD पाहिजे किंवा HD पाहिजे किंवा QHDमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करा आणि इथं फ्रेम रेट निवडा 60 किंवा 50 किंवा 30. सिंपल तुम्ही 60च ठेवा किंवा 30 ठेवा आणि याच्यानंतर सिंपल तुम्ही सेव्ह ॲज व्हिडिओवरती क्लिक करा. ह्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ जो असेल तो तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या फाईल्समध्ये सेव्ह होईल. आशा करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काइनमास्टर ॲप्लिकेशन तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत बघा आणि काइनमास्टर ॲप्लिकेशन तुम्ही समजून घ्या. जे मी बेसिक एडिटिंग फंक्शन यूज करतोय ते तुम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचा बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन हे लवकरात लवकर येईल. काइनमास्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन डाउनलोड करा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. थँक्यू. खतम.